आनंद द्विगुणित होतो, आनंद वाढतो, आनंद कमी होत नाही. मग त्याचप्रमाणे आपण जेव्हा जेव्हा हे चिंतन पुन्हा पुन्हा ऐकतो तेव्हा तेव्हा तो आनंद आपल्या अंतःकरणामधील वाढला पाहिजे, अशा प्रकारे आपल्या अंतःकरणाची वृत्ती असायला हवी. वास्तविक पाहता कुठलाही रस असेल, त्या रसाचा जर अतिरेक झाला तर त्या रसाचा भंग होतो असं सांगितलं जाते. बाबा नेहमी सांगतात की रसातिशयो हि रसभंगस्य कारणम. रसाचा अतिशय म्हणजे एकच रस, त्याचा जर अतिरेक झाला तर त्या रसापासून आनंद प्राप्त होत नाही. समजा एखादा वक्ता जेव्हा करुण रसामध्ये बोलतो, मात्र तो नेहमीच जर करुण रसामध्ये बोलत असेल तर त्या करुण रसाचा जो परिणाम आहे तो परिणाम त्याला प्राप्त होणार नाही. किंवा एखादा हास्यरस असेल, एखाद्याने विनोद सांगितला तर समोर बसलेले जे श्रोते आहेत ते एकदा हसतील, दोनदा हसतील, मात्र वारंवार एकच विनोद जर एक वक्ता नेहमी सांगत असेल तर त्या विनोदामधून जे हास्य निर्मिती आहे ती नेहमी होणार नाही. त्या ठिकाणी रसाचा भंग होईल. मात्र या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ असा आहे की यामधला हा जो ब्रह्मरस आहे, हा रस असा आहे की याची गोडी कितीही वेळा चाखली तरीही याच्यामधला रस जो आहे त्याचा भंग होणार नाही, किंवा जो श्रोता आहे त्या श्रोत्याला कंटाळा येणार नाही. मात्र त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये देखील या तत्त्वज्ञानाबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम देखील त्याचप्रमाणे निस्सीम असायला पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये देखील त्या प्रेमाची कुठलीही सीमा असायला नको. अमर्याद असं प्रेम त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये देखील या ग्रंथाबद्दल, या तत्त्वज्ञानाबद्दल, या ब्रह्मज्ञानाबद्दल जर असेल तर हा ग्रंथ, या ग्रंथाच्या कितीही आवृत्ती केल्या, कितीही वेळा याचं रिपिटेशन झालं, उजळणी झाल्या, तरीही त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये या ग्रंथाबद्दल उदासीनता कदापिही निर्माण होणार नाही. उलट प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा याची उजळणी केली जाईल तेव्हा प्रत्येक वेळेला त्या उजळणीमधून नवीन भाव त्याच्या अंतःकरणामध्ये त्या माऊलींच्या शब्दांमधून उत्पन्न होतील आणि आणखी धन्यतेची भावना त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि याच ग्रंथाचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायाचं चिंतन आपण बाबांच्या मुखातून ऐकत आहोत. त्याचीच थोडीफार उजळणी आज देखील बाबांच्या आज्ञेने आपण थोडीसं करण्याचा प्रयत्न करूया. बघा, सुरुवातीलाच या 8व्या अध्यायाचा जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा 8व्या अध्यायाच्या प्रारंभाला भगवंताला अर्जुनाने 7 प्रश्न विचारले. ब्रह्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात, अधियज्ञ कशाला म्हणतात, आणि अंतःकाळी जेव्हा अंतःकरण संयमित केलेले भक्त जे आहेत, ज्ञानी आहेत, हे जेव्हा अंतःकाळी आपला देह ठेवतात तेव्हा त्यांना त्या अंतकाळाचं दुःख प्राप्त होत नाही. उलट पक्षी ते काय करतात तर परमात्मा स्वरूपाचं चिंतन करतात. हे कसं काय शक्य होते? अशा प्रकारचे 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले. आणि नंतर ते प्रश्न विचारून झाल्यानंतर भगवंत एक करून या 7ही प्रश्नाचे उत्तर अर्जुनाला देतात. ब्रह्म कशाला म्हणतात तेही भगवंत सांगतात की जे या छिद्रयुक्त शरीरामध्ये राहते, दाटून वाटून भरलेलं आहे मात्र गळत नाही, ती किती सूक्ष्म आहे, गगनापेक्षाही जे सूक्ष्म आहे त्याला ब्रह्म म्हणतात. त्याच्यानंतर जे या आकाराने जन्माला येते मात्र त्याला जन्माचे विकार प्राप्त होत नाहीत, हा आकार लोपल्यानंतर जे संपत नाही, जे सहज नित्य स्थितीमध्ये असते त्याला अध्यात्म म्हणतात. असं अध्यात्माचं उत्तर भगवंत देतात. त्यानंतर या सृष्टीच्या विस्ताराचा जो क्रम आहे त्याला कर्म असे म्हणतात. हे कर्माचं उत्तर भगवंत अर्जुनाला देतात. त्याच्यानंतर अधिभूत कशाला म्हणतात तर हा जो देह आहे पंचमहाभूतांनी तयार झालेला, हा पंचमहाभूतात्मक देह आहे त्याला अधिभूत म्हणतात. आणि अधिदैव कशाला म्हणतात तर या पंचमहाभूतात्मक हा जो देह आहे, हा देह या प्रकृतीचे भोग ज्याच्याद्वारे उपभोगतो त्याला अधिदैव असे म्हणतात. म्हणजे जीवाला अधिदैव असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 6वा प्रश्न होता अर्जुनाचा की अधियज्ञ कशाला म्हणतात तर भगवंत सांगतात की अशी साधना की ज्या साधनेमुळे हा जो शरीरभाव आहे, हा शरीरभाव काय होतो,
लयाला जातो त्याला अधियज्ञ असे म्हणतात. अशा प्रकारे एक एक करून भगवंत अर्जुनाच्या 6ही प्रश्नाचे उत्तर देतो आणि भगवंत मग अर्जुनाकडे पाहतात की अर्जुन हा अतिशय एकाग्र अंतःकरणाने या 6ही प्रश्नाचे उत्तर त्याने ऐकलेली आहेत. तेव्हा भगवंत मध्येच बोलतात आणि भगवंत म्हणतात की अर्जुना, तू खूप चांगल्या प्रकारे श्रवण करत आहे. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाची स्तुती करतात आणि मग ती स्तुती ऐकल्यानंतर त्यावेळेस अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये देखील थोडासा सुखाचा भाव त्या ठिकाणी उत्पन्न होतो. आणि मग पुढे भगवंत आणखी बोलायला लागतात आणि त्यानंतर 7व्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंत जेव्हा बोलायला लागतात तेव्हा माऊली म्हणतात की भगवंताचे जे शब्द होते ना, ते शब्द कसे होते, अतिशय कोवळे आणि रसाळ अशा शब्दामध्ये पुढे भगवंत बोलायला लागतात. ज्याप्रमाणे सुखाचं एखादं पिकलेलं फळ आहे आणि त्या फळाचा सुगंध असावा, किंवा जे अमृत आहे, शांत झालेलं अमृत आहे आणि त्या अमृताचा प्रवाह जसा सुखावह आहे, जसा तो कोवळा आहे, त्याचप्रमाणे भगवंताचे जे शब्द आहेत ते कोवळे आणि रसाळ आहेत. अशा कोवळ्या आणि रसाळ असणाऱ्या शब्दांचं सहाय्य घेऊन भगवंत अर्जुनाला पुढील 7व्या प्रश्नाचा उत्तर देतात. तो 7वा प्रश्न असा होता की जे अंतकाळी हे जे ज्ञानी भक्त आहेत, हे ज्ञानी भक्त जेव्हा त्या शरीराचा ते जेव्हा त्याग करतात, देहाचा जेव्हा त्याग करतात, तेव्हा ते परमात्म्याला कशा प्रकारे जाणतात. वास्तविक पाहता मरणकाली भयंकर यातना होतात. मग अशा दुःखदायक प्रसंगी हे जे ज्ञानी भक्त आहेत, हे ज्ञानी भक्त कशा प्रकारे भगवंताला आठवतात, परमात्म्याचं स्मरण करतात, याचं उत्तर भगवंता तुम्ही मला सांगा, असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता. तर तेव्हा भगवंत या 7व्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला देतात. भगवंत म्हणतात की हा जो तुझा 7वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आता अर्जुना मी तुला सांगतो, ते तू काळजीपूर्वक ऐक. परिसणयांची राया, या श्रोत्यांचा तू काय आहेस, राजा आहेत. अशा धनंजया बापा, मी तुला आता उत्तर देतो तुझ्या या प्रश्नाचं, ते तू काळजीपूर्वक ऐक. जे हे अंतःकरण संयमित केलेले जे ज्ञानी भक्त आहेत, ते काय करतात, या देहाला ते झोळ मानतात, केवळ आच्छादन असं मानतात. त्यासाठी माऊलींनी आपल्याला काही दृष्टांतही सांगितले होते की ज्याप्रमाणे एखादा मठ आहे, एखादी रूम आहे, खोली आहे, त्याच्या आतमध्येही गगन आहे, आकाश आहे आणि बाहेर देखील आकाशच आहे. त्याचप्रमाणे हे जे ज्ञानी भक्त आहेत, हे ज्ञानी भक्त त्यांचा असा निश्चय झालेला असतो की माझ्या आतमध्येही ब्रह्म आहे आणि माझ्या बाहेर देखील काय आहे, ब्रह्मच आहे. अशा प्रकारचं आत आणि बाहेर ब्रह्मस्वरूपाशी त्यांनी ऐक्य साधलेलं असते आणि त्यामुळे मग या देहाचं तादात्म्य ते धारण करत नाही आणि ते मग हा देह असला काय आणि नसला काय त्यांना काही फरक पडत नाहीत. कसा फरक पडत नाही, तर माऊली सांगतात की त्यांच्या पोटचं पाणी देखील हलत नाही. म्हणजे त्यांचा जो या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे, हा या अनुभवावरून ते क्षणमात्र देखील ढळत नाहीत. त्यासाठी कशा प्रकारे ढळत नाहीत, त्यांची काय धारणा झालेली असते, तर माऊली सांगतात, एक दृष्टांत माऊली देतात की ज्याप्रमाणे एखादा घट आहे, तो घट पाण्याने भरला आणि तो घट म्हणजे जो माठ आहे, तो अथांग डोहाच्या किंवा अथांग सागराच्या तळाला भरल्यानंतर तळाला जाईल आणि दैवयोगाने त्या तळाला तो जर का फुटला, तर त्याच्या आतमध्ये असणारं जे पाणी आहे, उदक आहे, ते उदक काय होईल, बाहेर असणाऱ्या पाण्याशी एकरूप होऊन जाईल. ते घट फुटला म्हणून त्यामधलं असणारं जे उदक आहे, पाणी आहे, ते फुटणार आहे का, तर ते फुटणार नाही. ते बाहेर असणाऱ्या त्या पाण्याशी काय होणार आहे, त्याचं ऐक्य होणार आहे. मग त्याचप्रमाणे हा जो ज्ञानी भक्त आहे, हा साधक आहे, हा ज्ञानी साधक हा देहाचा जो आकार आहे पंचमहाभूतात्मक, हा देह जेव्हा या देहाचा लय होतो, म्हणजे हा जो घट आहे, हा घट फुटला तरीही ते
त्या ठिकाणी गोंधळून जात नाहीत, ते कासावीस होत नाहीत. कारण त्यांचा निश्चय झालेला असतो की माझ्या आतमध्येही ब्रह्म आहे आणि माझ्या बाहेर देखील ब्रह्म आहे. अशा प्रकारचा निश्चय त्यांचा झालेला असल्यामुळे ते अंतकाळी काय होतात, तर ते परमात्म्याचं स्मरण करू शकतात. आणि मग माऊली पुढे एक साधारण नियम आपल्याला सांगतात की एक साधारण नियम कसा आहे की अंतकाळी अंतःकरणामध्ये व्यक्ती ज्याचं स्मरण करतो तो त्याच गतीला प्राप्त होतो. त्याच्यासाठी माऊली आणखी एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एखाद्या जंगलामधून एखादा मनुष्य चालत आहे आणि त्याच्या मागे जर हिंस्र एखादा श्वापद लागलं तर तो जीवाच्या आकांताने काय करतो, पवन गतीने, वाऱ्याच्या गतीने तो पळायला लागतो जीव वाचवण्यासाठी. आणि पडता 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 अचानक त्याच्या लक्षात येते की आता आपण एका कुहामध्ये म्हणजे एका विहिरीमध्ये आपण आता पडत आहोत. आपला तोल गेलेला आहे. आता त्याचा संपूर्ण तोल त्या विहिरीमध्ये गेलेला आहे. दोन्ही पाय देखील त्या विहिरीमध्ये आता त्याच्या आतमध्ये पडत आहेत. आणि त्यावेळेस तो विचार करतो की आता आपल्याला या विहिरीमध्ये पडायचं नाही. आणि असा विचार करून तो स्वतःला विहिरीत पडण्यापासून वाचवायचा प्रयत्न करायला लागतो. मात्र कितीही प्रयत्न केले तरी तो एकदा तोल गेल्यानंतर स्वतःला त्या विहिरीत पडण्यापासून वाचवू शकत नाही. मग माऊली म्हणतात की त्याचप्रमाणे तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. माऊली म्हणतात की जेव्हा मग मृत्यूचा वेळ येतो, अंतकाळ येतो, तेव्हा त्याने ज्या गोष्टीचं स्मरण केलं असेल तो त्याच गतीला प्राप्त होतो. मग त्याने कितीही प्रयत्न केले, भलतया परी म्हणजे कोणत्याही तऱ्हेने कितीही त्याने प्रयत्न केले तरी माऊली म्हणतात की ते होणे मग न चुके, त्याला त्या गतीला प्राप्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यासाठी माऊली सांगतात की ज्याप्रमाणे आपण जागे असताना जी भावना मनामध्ये धारण करू, ज्याचं ध्यान करू, डोळा लागल्यानंतर स्वप्नामध्ये तेच स्वप्नामध्ये आपल्याला दिसते. मग तसंच जो अंतकाळी ज्याचं स्मरण करेल त्याच गतीला तो पुढे प्राप्त होतो. मग आता अंतकाळी ज्या गोष्टीचं स्मरण मनुष्य करतो, हा जीव करतो, अंतकाळानंतर तो त्याच गतीला प्राप्त होतो. तर माऊली म्हणतात की मग या साधकाने काय केलं पाहिजे, तर म्हणूनी सदा स्मरावे मातेची तुवा, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणूनी सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात की साधारण नियम असा आहे की अंतकाळामध्ये जो ज्या गोष्टीचं स्मरण करतो तो त्या गतीला प्राप्त होतो. मग आता तुला जर परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे तर तू काय केलं पाहिजे, तर तुला जर परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे तर तू अंतकाळी काय केलं पाहिजे, परमात्म्याचंच स्मरण केलं पाहिजे. तू जर परमात्म्याचं स्मरण केलं तर तू निश्चितपणे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होशील. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा, मातेची म्हणजे मला. भगवंत म्हणतात की तुला जर परमात्मा स्वरूपाला, माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर तुला अंतकाळी माझं स्मरण करावं लागेल. आणि ते कसं करावं लागेल ते 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये मग भगवंत सांगतात की तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच, मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैशस्य संशयम. भगवंत सांगतात की तू सदा सर्व काळ तू माझंच काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, मलाच तू आठवलं पाहिजे. आणि माझं सदा सर्व काळ स्मरण करून तू युद्ध केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला भगवंताला सांगायचं आहे की तुम्ही सदा सर्व काळ माझं स्मरण करून काय केलं पाहिजे, स्वधर्म जो आहे आपला त्या स्वधर्माचं अनुष्ठान केलं
पाहिजे. आपला वर्ण आणि आपला आश्रम, वर्णाश्रमानुसार जे काय आपला स्वधर्म असेल, जे काय आपलं कर्तव्य कर्म असेल, ते आपलं कर्तव्य कर्म अर्जुना तू केलं पाहिजे. आणि जर तू असं केलं, सदा सर्व काळ माझं स्मरण केलं आणि मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून जर तू हे असं माझं स्मरण केलं, तर असंशयम तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असणार नाही. तू निश्चितपणे मन आणि बुद्धी जर मला समर्पित केली तर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आता यावर माऊली भाष्य करताना माऊली सांगतात की मय्यर्पित मनोबुद्धीर, भगवंतांनी सांगितलं की मन आणि बुद्धी मला अर्पण करून. माऊली म्हणतात की आता तू कशा प्रकारे सदा सर्व काळ माझं स्मरण केलं पाहिजे. तर माऊली सांगतात की डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे. माऊली सांगतात की जे काही डोळ्याने पाहायचं असेल ते केवळ काय पाहावं, परमात्म्याचंच स्वरूप पाहावं. कानाने जर काही ऐकायचं असेल तर परमात्म्याचे गुण जे आहेत ते गुणच आपण परमात्म्याचे कानाने ऐकले पाहिजे, किंवा परमात्म्यांचं चरित्र जे आहे भगवंताचं ते चरित्रच आपल्या कानाने ऐकलं पाहिजे. मनाने जर काही भावना करायची असेल तर ते परमात्म्याचीच केली पाहिजे. आणि जेव्हा केव्हा बोलायचा प्रसंग येईल तर आपल्या मुखामधून फक्त भगवंताचं चरित्र हेच बाहेर पडायला पाहिजे. तुकाराम महाराज देखील एका अभंगामध्ये म्हणतात की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. या वाचेने जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर काय बोला, तर माझ्या विठोबाचं गोड असणारं जे नाव आहे ते गोड असणारं नाम तेच तुमच्या वाचेमध्ये यायला पाहिजे. या डोळ्यांनी पाहायचं असेल तर काय पाहिलं पाहिजे, तर तुकोबाराय सांगतात की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांना जर सुख घ्यायचं असेल, काही पाहायचं असेल तर काय पाहावं, केवळ आणि केवळ पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं मुख या डोळ्यांनी पाहायला पाहिजे. त्याशिवाय इतर कशाचीही इच्छा वासना या डोळ्यांनी पाहण्याची करायला नको. जे कान आहेत त्या कानांनी काय ऐकलं पाहिजे, तुकोबराय सांगतात की तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही कानाने फक्त काय केलं पाहिजे, माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐकले पाहिजेत. त्या विठोबाचे जे गुण आहेत त्या गुणांचंच केवळ आणि केवळ श्रवण तुम्ही केलं पाहिजे. इतर कुठल्याच प्रकारचं श्रवण तुमच्याकडून देखील व्हायला नको, असं कानाला तुकोबाराय म्हणतात. मनाला देखील तुकोबाराय उपदेश करतात. मनाला काय सांगतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात की मन तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. हे मना तू कुठं धाव घे, जिथं विठोबाचे पाय आहेत फक्त त्याच ठिकाणावर तू धाव घे. या मनाचा स्वभाव आहे ते फार चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण, आपण पाहून आलो ते किती चंचल आहेत. तर हे जे अतिशय चंचल असणारं मन आहे, या मनाने देखील काय केलं पाहिजे, केवळ विठोबाचे जे पाय आहेत त्या विठोबाच्या चरणांवर त्या ठिकाणी जे आपलं मन आहे ते मन त्या ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे. आणि संपूर्ण जे पांडुरंगाचं रूप आहे त्या रूपाचंच चिंतन त्याने केलं पाहिजे. तुका म्हणे जीवा नका सोडूया केशवा. त्या जीवाने केवळ आणि केवळ परमात्मा स्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. वाचेने विठोबाचे गोड नाम घेतलं पाहिजे, डोळ्याने विठोबाचं रूप पाहिलं पाहिजे, कानाने विठोबाचे गुण ऐकले पाहिजेत आणि मनाने विठोबाच्या चरणी त्या ठिकाणी एकाग्र झालं पाहिजे. अशा प्रकारे आत आणि बाहेर त्या साधकाने केवळ आणि केवळ परमात्मा स्वरूपाशीच त्याने ऐक्य साधलं पाहिजे. माऊली म्हणतात की ते आत बाहेरी आघवे, मीची करुणी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे.
त्या साधकाचा असा निश्चय व्हायला पाहिजे की माझ्या आतमध्येही काय आहे, परमात्मा आहे आणि बाहेर देखील कोण आहे, मीच आहे म्हणजे कोण आहे, परमात्मा आहे असं त्याने सर्वी काळी म्हणजे सदा सर्व काळ त्याने निश्चय केला पाहिजे. आणि असा काय एकदा त्याचा निश्चय झाला की मग न मरिजे देह गेलिया. मग माऊली म्हणतात की एकदा त्याचा असा निश्चय झाला की मग त्याचा देह जरी गेला तरीही तो जो साधक आहे तो माऊली म्हणतात की न मरिजे, तो मरत नाही. अर्जुना ऐसे झालिया मग न मरिजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया भय काय तुझं. मग माऊली सांगतात की असा जर निश्चय झाला त्याचा तर मग हा शिवाय महाराज अध्याय किती आहे? 8वा अध्याय आणि ओवी 78. बर असा जर का निश्चय झाला तर मग माऊली म्हणतात की त्याचा देह गेला काय आणि देह राहिला काय त्याला काहीही फरक पडत नाही. न मरिजे देह गेलिया, कारण त्याने एकदा देहाचं तादात्म्य त्याचं गेलं की मग त्याने जिवंतपणीच त्याने मरण स्वीकारलेलं आहे. जिवंत असून जर तो देहाचं तादात्म्य धारण करत नाही तर तो जिवंतपणी मेलेला आहे. मग त्याला हा लौकिकातला जो देह आहे तो असला काय आणि नसला काय त्याला काहीही फरक पडत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की मग आता तू काय कर, संग्रामू कर, म्हणजे तू काय कर, युद्ध कर. इथं तुला युद्ध करण्यामध्ये आता काय भीती आहे, कारण हा देह गेला काय आणि राहिला काय, जो आत्मा आहे तो काय आहे, सदा सर्व काळ अमर आहे. त्यामुळे हे अर्जुना तू काय कर, आता या ठिकाणी संग्राम कर. आणि भगवंत पुढे सांगतात की तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. अर्जुनाला भगवंत प्रतिज्ञापूर्वक सांगतात, निश्चयाने सांगतात की तू मनबुद्धी साचेसी, तू जर साचेसी म्हणजे तू जर खरोखर खरेपणाने मन आणि बुद्धी जर तू माझ्या ठिकाणी काय केली, अर्पण केली, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जर तू अर्पण केली तरी मातेची गा पावसी, तर तू माझ्या स्वरूपाला पावशील हे माझी भाक. भाक म्हणजे प्रतिज्ञा. ही जे तू जर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाला अर्पण केली तर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, ही काय आहे, भगवंत म्हणतात ही माझी भाक आहे. आणि जर तू माझ्या स्वरूपाला कसा काय बरं प्राप्त होशील, अशा प्रकारचा जर तुझ्या मनामध्ये काही संशय येत असेल, संदेह जर तुझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असेल तर तू काय कर, अगोदर याचा अभ्यास करून बघ, प्रयत्न करून पहा. आणि प्रयत्न करून जर माझ्या स्वरूपाला तू प्राप्त झाला नाही तर मग काय कर, तर मग मात्र तू माझ्यावर रागावू शकतो. तुला रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण कधी, अगोदर तुला अभ्यास करून पाहावं लागेल, अनुभव घेऊन पाहावं लागेल. जर तुला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला नाही तर मग मात्र तू माझ्यावर रागावू शकतो. हेची काही सयावरी होय ऐसा जरी संदेह वर्त तू आहे, तरी अभ्यासुनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. माऊली म्हणतात की हा अभ्यास केल्यानंतर जर तू या स्वरूपाला प्राप्त झाला नाही तर मग मात्र तू काय करू शकतो, तर तू माझ्यावर रागवू शकतो. मग आता हे जे साधक आहेत, हे साधक कशा प्रकारे हा अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याचं वर्णन पुढे भगवंत करतात की अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. भगवंत सांगतात की याने काय केलेलं आहे, हा अभ्यास कशा प्रकारे केलेला आहे, तर त्याने जे आपलं चित्त आहे ते चित्त अन्य कुठंही जाऊ दिलं नाही. योगबळाच्या सहाय्याने त्याने आपलं जे चित्त आहे ते चित्त परमात्मा स्वरूपाच्याच ठिकाणी एकाग्र केलेलं आहे. असा हा जो साधक आहे
हा साधक भगवंत सांगतात की दिव्य अशा परमपुरुषाला तो प्राप्त होतो. आणि मग माऊली त्यावर आता भाष्य करतात. माऊली सांगतात की येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करिपा चांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. माऊली म्हणतात की अशा प्रकारे जर तू या चित्ताला एकाग्र करण्याचा चांगल्या प्रकारे या योगाचा अभ्यास जर वारंवार केला तर तू परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या ठिकाणी माऊली एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे उपाय बळे पंगू पहाड ठाकी. पंगू म्हणजे ज्याला पाय नाहीत त्याला पंगू म्हणतात. एखादा लंगडा व्यक्ती असेल तर आता त्याला चालता येत नाही त्याला पंगू म्हणतात. मग त्याला धड चालताच येत नाही तर तो पहाड कशा प्रकारे चढणार आहे. तर जर त्याने उपाय केला, वारंवार त्याने जर चढण्याचा अभ्यास केला तर माऊली सांगतात की उपाय बळे पंगू पहाड ठाकी. जर त्याने प्रयत्न केले तर त्या प्रयत्नाच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर असा हा पंगू असणारा हा जो मनुष्य आहे, माणूस आहे, हा देखील पर्वतावर देखील चढाई करू शकतो. मग त्याचप्रमाणे तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. माऊली सांगतात की तेवी म्हणजे त्याचप्रमाणे सदभ्यासे निरंतर तू काय केलं पाहिजे, सद अभ्यास केला पाहिजे, सद्वस्तूचा अभ्यास केला पाहिजे. आणि सद काय आहे तर ब्रह्म. त्या ब्रह्माचा निरंतर तू काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. चित्ताला त्याची सवय लावली पाहिजे. परमपुरुषाचाच मोहर म्हणजे काय तर छंद, वेद. त्या चित्ताला फक्त परमपुरुषाचाच छंद तू लावला पाहिजे. आणि एकदा का त्या परमपुरुषाचा छंद मग लागला की मग शरीर राहो अथवा जाओ. मग हे शरीर राहो किंवा जाओ, या शरीराचा लय हो किंवा हे शरीर असो, त्याने मग काही फरक पडणार नाही. जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते. आता वेगवेगळ्या गतीला प्राप्त करून देणारं कोण आहे, चित्त आहे. अगोदरच सांगितलं भगवंताने की अंतःकाळी ज्याचं स्मरण करते, म्हणजे चित्त ज्या गोष्टीचं स्मरण करते तो त्या गतीला प्राप्त होतो. म्हणजे कोणत्या गतीला प्राप्त करून द्यायचं आहे पुढे हे कोण ठरवते, चित्त ठरवते. अंतःकाळी जे स्मरण करते ते. मग माऊली या ठिकाणी सांगतात की ते चित्त वरील आत्मयाते. ते चित्त काय करेल, आत्मस्वरूपाचा अंगीकार करेल. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ते चित्त एकाग्र होईल. आणि मग काय होईल, मग कवन आठवी देहाते गेले की आहे. मग हा देह आहे की गेला याची आठवण देखील शिल्लक उरणार नाही. कारण चित्त हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. एकदा का चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र झालं की मग या देहाचं तादात्म्य शिल्लक उरत नाही. हा देह आहे की गेला, या देहाचं काय झालं याची आठवण देखील त्या साधकाला उरत नाही. कशा प्रकारे उरत नाही, माऊली दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे एखादी नदी आहे, ती नदी वेगावेगात जोरजोरात आवाज करत करत घोघो आवाज करत समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर मग ती मागे येऊन पाहते का की मागे काय झालं, तर ती मागे येऊन पाहत नाही. पै सरिते चेनी ओघे सिंधू जळा मिनले घोघे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. माऊली म्हणतात की सरिते चेनी ओघे, जे नदीचा जो ओघ आहे तो ओघ काय होतो, सिंधू जळा मिनले घोघे. सिंधू जळाला म्हणजे समुद्राला घो घो करत आवाज करत तो समुद्राला जाऊन मिळतो. मात्र तो काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. मागे काय वर्तत आहे, आपल्या मागे जो आपला प्रवाह आहे तो प्रवाह काय करत आहे हे पाहण्यासाठी ती नदी काय मागे येते का ना, तर ती येत
नाही. पुढच्या ओळीमध्ये माऊली सांगतात की ना ते समुद्रची होऊनी ठेले, तर ती मागे येत नाही. तर ती काय होऊन जाते? ते समुद्रची होऊनी ठेले. ती जी नदी आहे ती नदी आता नदी राहिली नाही, तर ती काय झालेली आहे? तर ती समुद्र झालेली आहे. ती समुद्राच्या स्वरूपाला ती नदी प्राप्त झालेली आहे. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. त्याचप्रमाणे या चित्ताचं हे जे चित्त आहे, हे चित्त या परमपुरुषाच्या छंद या चित्ताला लावल्यामुळे काय झालेलं आहे? ते परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रमय होऊन जाते, तिला समुद्रच म्हटले जाते. मग समुद्राला मिळाल्यानंतर तिला नदी नाही म्हणत, तिला काय म्हणतात? समुद्रच म्हणतात. मग त्याचप्रमाणे हे जे चित्त आहे, हे चित्त एकदा या परमपुरुषाचा त्याला छंद लागला, त्या परमात्म स्वरूपाशी ते ऐक्य झालं की ते चैतन्य त्या ठिकाणी जे आहे ज्ञान स्वरूपाला तो साधक प्राप्त होतो. म्हणजे त्याचे व्यापक चैतन्याला तो प्राप्त होतो. जेथ यातायात निमाले घनानंद जे. आणि ज्या ठिकाणी मग अशा स्वरूपाला तो प्राप्त झाला की यातायात म्हणजे त्याचं जे एरझार आहे, जन्ममृत्यूरूपी एरझार आहे, ती जन्ममृत्यूरूपी एरझार माऊली म्हणतात की निमाले. तर त्याची जन्ममृत्यूची जी परंपरा आहे ती परंपरा त्या ठिकाणी खंडित होते. का? कारण तो घनानंद असणारं, परम आनंद स्वरूप असणारं, सच्चितानंद स्वरूप असणारं परमात्म तत्वाला तो प्राप्त झालेला असल्यामुळे मग आता त्याची यातायात निमाले. यातायात निमाले म्हणजे त्याची जन्ममृत्यूची जे एरझार आहे ती एरझार त्या ठिकाणी संपून जाते. आता हा जो साधक आहे, ज्या परमात्म स्वरूपाचं तो चिंतन करतो, मग ते परमात्म स्वरूप आहे तरी कसं, याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये भगवंत करतात की ते जे परमात्म स्वरूप आहे ते कसं आहे. तर भगवंत सांगतात की कवीम पुराण मनुष्या सितार मनोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिंत्य रूप मादित्यवर्णम तमस परस्तात. हे जे स्वरूप आहे, ज्या स्वरूपाचं हे ज्ञानी साधक अंतःकरण संयमित करून ज्याचं चिंतन करतात, ज्याचं स्मरण करतात, हे परमात्म स्वरूप कसं आहे? तर भगवंत सांगतात की ते कसं आहे? पुराण आहे म्हणजे अतिशय प्राचीन आहे. नंतर ते कसं आहे? अनुशासितार, या संपूर्ण सृष्टीवर अनुशासन करणारं ते आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? तर अणुपेक्षा देखील ते काय आहे? सूक्ष्म आहे. ते अचिंत्य आहे. सूर्यासारखं ते तेजस्वी आहे आणि अंधकाराचा नाश करणारं प्रकाशमान असं ते परमात्म स्वरूप आहे. आणि मग माऊली सांगतात की जयाचे आकाराविण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे. हे जे तत्व आहे ते कसं आहे? आकाराविण असणे, त्याला कुठल्याच प्रकारचा आकार नाही, निर्विकार असणारं ते जे परमात्म स्वरूप आहे त्याला आकाराविण ते असते, निर्विकार असून ते आहे. जया जन्म ना निमणे, त्याला जन्म देखील नाही आणि निमणे म्हणजे त्यांना मरण देखील नाही, जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. म्हणजे ते कसं आहे? अनादी आहे. असं अनादी असणारं ते परमात्मा तत्व आहे, जे आघवेची आघवेपणे देखत असे. ते जे परमात्म स्वरूप आहे ते सर्वच आघवेपणे देखत असे. संपूर्ण हे जे सृष्टी आहे या सृष्टीला आघवेपणे ते देखत असे. ते किती जुने आहे? माऊली सांगतात की जे गगनाहुनी जुने, जे आकाशापेक्षा देखील काय आहे? जुने आहे. सर्वात अगोदर त्या महत्त्वापासून आकाशाची उत्पत्ती होते, म्हणजे आकाश जुने आहे. माऊली सांगतात की आकाशापेक्षा देखील ते तत्व कसं आहे? जुने आहे. जे गगनाहुनी जुने, आकाशापेक्षा देखील ते काय आहे? जुने आहे, त्याच्या अगोदरचं आहे. जे परमाणुहुनी साने, परमाणुपेक्षा देखील ते काय आहे? साने आहे. पदार्थाचा जो सर्वात सूक्ष्म कण असतो त्याला परमाणु म्हणतात. त्या परमाणुपेक्षा देखील हे परमात्मा तत्व,
काय आहे? साने आहे. साने आहे म्हणजे काय आहे? सूक्ष्म आहे, त्या कणापेक्षा देखील लहान आहे. आणि जयाचेनी सन्निधाने विश्व चढे. मात्र जरी ते तत्व सूक्ष्म असलं तरीही त्याच्या सन्निधाने म्हणजे त्याच्या जवळ असण्यामुळे विश्व चढे, म्हणजे या संपूर्ण विश्वाची जी हालचाल आहे ती हालचाल कशामुळे होते? तर या परमात्म तत्वामुळेच या संपूर्ण विश्वाची संपूर्ण हालचाल होते. म्हणजे ही जे सृष्टी आहे, ही संपूर्ण सृष्टीची जी हालचाल आहे ती परमात्म्यामुळेच आहे, त्या ब्रह्मस्वरूपामुळेच आहे, ब्रह्मतत्वामुळेच आहे. आणखी कसं आहे हे तत्व? जे सर्वाते यया विये, विये म्हणजे उत्पन्न करते. जे सर्वाते यया विये, या सर्वांना जे विये म्हणजे या सर्वांना म्हणजे या संपूर्ण सृष्टीला, या सृष्टीमधील संपूर्ण प्राणीमात्रांना जे विये म्हणजे या सृष्टीतील प्राणीमात्रांना जे उत्पन्न करते, या सृष्टीला जे उत्पन्न करते ते म्हणजे परमात्मा, ते म्हणजे परमात्मा तत्व. विश्व सर्व जेणे जिये, आणि उत्पन्न केलेली हे संपूर्ण सृष्टी, संपूर्ण विश्व ज्याच्यामुळे जिये, ज्याच्यामुळे जिवंत राहू शकते, म्हणजे ज्याच्यामुळे उत्पन्न होते तेही परमात्मा तत्व आहे. आणि ज्याच्यामुळे संपूर्ण हे सृष्टी जिवंत आहे, तुम्ही आम्ही सर्वजण, सर्व प्राणीमात्र जे डोळ्याला दिसत नसतील ते देखील संपूर्ण ज्याच्यामुळे जिवंत आहेत ते काय आहे? हे ब्रह्मतत्व, परमात्मा तत्व आहे. जे सर्वाते येयाविये, विश्व सर्व जेणे जिये, हेतू जया बिहे अचिंत्य जे. माऊली म्हणतात की हे तत्व कसं आहे की हेतू, हेतू म्हणजे न्यायशास्त्र, न्यायशास्त्र अनुमानाने सर्वच गोष्टी, सर्वच पदार्थाचं काय करतो? प्रकाशन करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे जे न्यायशास्त्र आहे, हे न्यायशास्त्र देखील या ठिकाणी जया बिहे, बिहे म्हणजे भीते, घाबरते. कोणाला? या परमात्मा तत्वाचं चिंतन करण्यासाठी ते देखील घाबरते. म्हणजे जे न्यायशास्त्र आहे ते न्यायशास्त्र देखील हा परमात्मा कसं आहे याचं चिंतन करू शकत नाही. म्हणजे हे तत्व कसं आहे? अचिंत्य जे, ज्याचं चिंतन करता येत नाही अशा प्रकारचं अचिंत्य असं हे परमात्मा तत्व आहे. देखे ओळंबा इंगळू न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुषी. आता जी वाळवी आहे ती वाळवी माऊली म्हणतात की सर्व ठिकाणी लागू शकते, मात्र विस्तवाला ही वाळवी कधीच लागू शकत नाही. इंगळ म्हणजे विस्तव, ओळंबा म्हणजे वाळवी. देखे ओळंबा इंगळू न चरे, ओळंबा जो आहे म्हणजे वाळवी जी आहे ती इंगळाला म्हणजे विस्तवाला ती कधीही लागू शकत नाही. दुसरं उदाहरण देतात माऊली की तेजी तिमिर न शिरे, तेजी तिमिर न शिरे. तेजी म्हणजे प्रकाशामध्ये, तिमिर म्हणजे अंधार, न शिरे म्हणजे प्रवेश करू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रकाशामध्ये अंधार प्रवेश करू शकत नाही, त्याचप्रमाणे जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुषी. आता हे जे परमात्मा तत्व आहे हे कसं आहे की दिहाचे अंधारे, दिवसा अंधार आहे, वास्तविक पाहता दिवसा प्रकाश आहे, मात्र या चर्मचक्षूने जर पाहिलं तर दिवसा देखील काय आहे? अंधार आहे. म्हणजे साध्या ज्या लौकिकामधले जे चक्षु आहेत त्या चर्मचक्षूने तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे परमात्म तत्व दिसणार नाही, तुम्ही याला जाणू शकत नाही, तुम्ही याला आकळू शकत नाही. जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुषी. मग तुम्हाला जर याला पाहायचं असेल तर चर्मचक्षुने तुम्ही या तत्वाला जाणू शकत नाही, त्याचं ज्ञान मिळवू शकत नाहीत. तर त्यासाठी काय पाहिजेत? तर प्रज्ञाचक्षु पाहिजेत, ज्ञानचक्षु तुमच्याकडे पाहिजेत. आणि मग त्या ज्ञानचक्षुच्या सहाय्याने तुम्ही या तत्वाला जाणू शकता. सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. माऊली म्हणतात की ज्याने
ज्ञान प्राप्त केलेलं आहे, या स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालेलं आहे, असे जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी कसे आहेत, तर ते या सूर्यकणांच्या राशीसारखे आहेत. आणि असे सूर्यकण आहेत, असे सूर्याचे त्या राशी आहेत की ज्या कधीही अस्ताला जाणार नाहीत. म्हणजे त्या काय होतील, एकदा असं हे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त केलं की मग ते साधक त्याच्या बोधापासून मग एक क्षण मात्रही ते ढळणार नाहीत. म्हणजे अज्ञानाचा नंतर मग त्यांना स्पर्शही होणार नाही. अशा प्रकारे हे तत्व आहे की जे आकाराविन आहे, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, असं जे अनादी आहे, जे गगनापेक्षाही आकाशापेक्षाही जुनं आहे, परमाणूपेक्षाही सूक्ष्म आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्वाची हालचाल आहे, ज्याच्यामुळे या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण प्राणी मात्र जगू शकतात, न्यायशास्त्र देखील ज्याचं चिंतन करू शकत नाही, असं अचिंत्य असणारं हे तत्व आहे. आणि मग या अशा या तत्वाचा ते जे ज्ञानी साधक आहेत ते ज्ञानी साधक प्रयाणकाली कशा प्रकारे मग अंतकाळी मरणाच्या वेळेला कशा प्रकारे चिंतन करतात, तर त्याचं वर्णन मग भगवंत पुढे 10व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये करतात. भगवंत सांगतात की प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. आता प्रयाणकाली हा जो ज्ञानी साधक आहे हा काय करतो, मनाला अतिशय स्थिर करतो, चित्ताला स्थिर करतो. कशाच्या सहाय्याने, तो योग बळाचं सहाय्य घेतो. त्या योग बलाच्या सहाय्याने आणि भक्तीच्या बळाने तो काय करतो, मनाला, त्याच्या चित्ताला भुवयांच्यामध्ये म्हणजे भ्रूमध्यामध्ये त्याला स्थिर करतो. आणि मग ते स्थिर केल्यानंतर प्राणाला त्या ठिकाणी भ्रूमध्यामध्ये स्थिर करतो आणि मग त्या दिव्य पुरुषाला तो साधक प्राप्त होतो. माऊली सांगतात की तया अव्यंगवाणेया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. प्रयाणकाले प्राप्ते प्रयाणकाले तया प्राप्ते प्रयाणकाले जो स्थिरावलेनी चित्ते तया अव्यंगवाणेया ब्रह्माते जाणोनी स्मरे. प्रयाणकाले प्राप्ते म्हणजे प्रयाणकाल प्राप्त झाला असता अंतकाळी हा साधक काय करतो, स्थिरावलेनी चित्ते, त्याचं चित्त तो काय करतो की दोन भुवयांच्या मध्ये त्या भ्रुकुटीमध्ये तो त्याच्या चित्ताला काय करतो, स्थिर करतो. आणि तया अव्यंगवाणेया ब्रह्माते, अव्यंगवाणेया म्हणजे निर्दोष असणारं ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला तो जाणतो. आणि जाणल्यानंतर मग त्या ब्रह्मस्वरूपाचं तो काय करतो, स्मरण करतो. प्राप्ते प्रयाणकाले जो स्थिरावलेनी चित्ते, प्रयाणकाळ प्राप्त झाला असता तो चित्ताला स्थिर करतो. आणि अव्यंगवाणेया ब्रह्माते जाणोनी स्मरे, त्या अव्यंगवाणेया म्हणजे निर्दोष असणाऱ्या त्या ब्रह्माला तो जाणतो आणि जाणून त्याचं स्मरण करतो. अगोदर ज्ञान प्राप्त करतो, जाणतो म्हणजे, आणि एकदा त्याला त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे मग तो त्याच ब्रह्मस्वरूपाचं काय करतो, स्मरण करतो. आणि मग तो योगाचं देखील सहाय्य घेतो. योगाचं सहाय्य कशा प्रकारे घेतो, तर इथून पुढे माऊली योगाच्या सहाय्याने तो योगाचं सहाय्य कशा प्रकारे घेतो ते सांगतात. 92 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली सांगतात की बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी क्रमयोगाचे. तो काय करतो की पद्मासन घालतो. योगशास्त्रामधील एक आसन आहे पद्मासन. पद्म म्हणजे कमळ, कमळासारखी शरीराची म्हणजे कमलपुष्प जे आहे त्या कमलपुष्पासारखी शरीराची स्थिती असते म्हणून त्याला पद्मासन म्हणतात. तसं ते पद्मासन तो घालतो आणि उत्तर दिशेला तोंड करून बसतो. उत्तराभिमुख बैसोनी, उत्तर दिशेला काय करतो, आपलं मुख करतो म्हणजे तोंड करतो उत्तर दिशेला. आणि मग काय करतो,
क्रमयोगाचे जीवी सुख सुनी. क्रमयोगाद्वारे प्राप्त केलेलं जे सुख आहे ते सुख तो भोगतो. म्हणजे संपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये त्याने जे क्रमयोगाची साधना केलेली आहे त्या क्रमयोगाच्या साधनेने जे काय सुख त्याने प्राप्त केलेलं आहे ते सुख त्या ठिकाणी मग तो भोगतो. आणि मग या साधनेमुळे काय होते की आतू मिनलेनी मनोधर्मे, त्याचे जे अंतःकरणाचे जे मनाचे जे धर्म आहेत त्या ठिकाणी काय होतात की मिनले जातात. म्हणजे ते त्या ठिकाणी लोप पावतात. म्हणजे मन संकल्प विकल्प त्या ठिकाणी करत नाही. आणि स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे, स्वस्वरूप जे आहे ते स्वस्वरूप त्याला प्राप्त होतो. आणि त्या स्वरूप प्राप्तीच्या प्रेमामध्ये मग तो काय होतो, आपे आप संभ्रमे मिळावया. त्या स्वरूप प्राप्तीच्या सुखामध्ये तो आपे आप संभ्रमे मिळावया, तो त्वरेने त्या स्वरूप सुखामध्ये त्या ठिकाणी काय होतो, एकवटून जातो. आता जो अष्टांग योग आहे त्या अष्टांग योगाचा हा साधक सहाय्य घेत आहे. त्या अष्टांग योगाच्या साधनेने जे कुंडलिनी शक्ती आहे त्या कुंडलिनी शक्तीला तो जागृत करतो. आणि मग ती जी कुंडलिनी आहे ती कुंडलिनी शक्ती या सुषुम्नेमध्ये प्रवेश करते, सुषुम्ना नाडीमध्ये. आणि सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करून जे अग्निस्थान आहे त्या अग्निस्थानापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत, म्हणजे जे मणिपूर चक्र आहे नाभिस्थान, त्या मणिपूर चक्रापासून तर सहस्त्रार चक्रापर्यंतचा त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास मग तो सुरू होतो. आणि त्या प्रवासाने मग तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. माऊली सांगतात की आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा. या अष्टांग योगाच्या सहाय्याने जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मध्यमेच्या मार्गाने म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करते. आणि मग मणिपूर चक्रापासून तर वर डोक्याच्या टाळूच्या मध्यभागी म्हणजे शिखास्थानी जे ब्रह्मरंध्र आहे त्या ब्रह्मरंध्राकडे त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास मग तो सुरू होतो. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाणा दिसे मांडतू, तेथ प्राणू गगना तू संचरे का. आता तिथं जे असणारं चित्त कसं आहे तर अचेत आहे, अचेतन आहे. आणि अचेत चित्ताचा सांगा तू. मग हा जो आणि ब्रह्मस्वरूप हे कसं आहे तर चित्स्वरूप आहे. मग त्या अचेत असणाऱ्या चित्ताचा म्हणजे अचेतन असणाऱ्या चित्ताचा सचेतन चित्स्वरूप असणाऱ्या ब्रह्माशी त्या ठिकाणी जे ऐक्य आहे ते ऐक्य त्या ठिकाणी घडून येते. परी मनाचे स्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. आणि मग पुढे तो जो साधक आहे तो भक्तीचं देखील सहाय्य घेतो. आणि मग जे जड आणि अजड आहे त्याचं त्या ठिकाणी काय होते, त्या ठिकाणी विरविल्या जाते. म्हणजे जड आणि अजड त्या ठिकाणी एकमेकामध्ये काय होतात, लीन होतात. संपूर्ण ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन होतात. भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीच होय. आता हा जो प्राण आहे हा प्राण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशा प्रकारे लीन होतो तर त्यासाठी माऊली एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे घंटेचा आपण नाद केला आणि घंटेचा नाद केल्यानंतर थोड्या वेळाने तो घंटेचा जो नाद आहे तो नाद त्या घंटेमध्येच त्याचा काय होतो, लय होतो. किंवा दुसरं उदाहरण देतात माऊली की ज्याप्रमाणे एखादा दिवा आहे तो दिवा लावला आणि तो त्याच्यावर एखादा घट ठेवला आणि घटाच्या आतमध्ये म्हणजे माठाच्या आतमध्ये एखादा दिवा लावला त्यावर माठ ठेवला, थोड्या वेळाने तो दिवा काय होतो, विझून जातो. पण तो तेव्हा विझताना त्याचं काय झालं, तो कशा प्रकारे विझला तर हे कोणाला काहीही कळत नाही. का झाकलीये घटीचा दिवा नेनी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा
देह ठेवी तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी ठाके. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या घटाच्या खाली झाकलेला दिवा नेणीजे काय झाला केव्हा, तो त्याचं काय झालं, तो केव्हा विझला, हे कोणालाही कळत नाही. मग माऊली सांगतात की हा जो ज्ञानी साधक आहे हा त्याचप्रमाणे देह ठेवतो. त्याने केव्हा देह ठेवला, त्याचा प्राण कधी गेला, हे कधी कोणालाही कळत नाही. तर तो काय आहे, असा साधक केवळ परब्रह्म आहे आणि त्यालाच परमपुरुष असं देखील नाव आहे, की जो माझ्या निजधामाला जो प्राप्त होतो, माझ्या परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. पुढे भगवंत आणखी सांगतात की हे स्वरूप कसं आहे, ज्याला वेदविद जे ज्ञानी महात्म्य आहेत ते ज्ञानी महात्म्य याला काय म्हणतात, अक्षर असं म्हणतात. जे वैराग्य संपन्न जे आहेत, ज्यांनी वैराग्य धारण केलेलं आहे, असे जे साधक आहेत ते या स्वरूपाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. जे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, ज्यांनी नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे, असे महात्मे त्याला प्राप्त करण्याची इच्छा करतात. अशा प्रकारचं हे तत्त्व आहे. आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, आता हे तत्त्व मी तुला संक्षेपाने आणखी सांगणार आहे. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. असं ज्याला वेदविद महात्मे अक्षर म्हणतात, ज्याला ज्यांनी वैराग्य धारण केलेलं आहे, असे वैराग्य संपन्न महात्मे ज्याच्या प्राप्तीची इच्छा करतात, जे नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करणारे महात्मे ज्याच्या प्राप्तीची इच्छा करतात, ते पद, ते तत्त्व कसं आहे ते मी तुला संक्षेपाने सांगतो, असं भगवंत अर्जुनाला उपदेश करतात. या ठिकाणी आता आपला वेळ संपलेला आहे, 10 वाजून गेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. यापुढील विचार आपण उद्या बाबांच्या मुखातून ऐकू आणि पुढे जर बाबांची आज्ञा झालीच तर इथून पुढील जे उजळणी राहिलेली आहे ती आपण भविष्यात कधी बाबांची आज्ञा झाली तर पुढील उजळणी करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण थांबूयात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण.